रोहितने खूप मेस हो, माझे कपडे कमी आणि हिचे कपडे जास्त असतात बघा, तुम्हाला समजेल आज. जो स्वप्नाला काम आवडत नाही अजिबात. सगळ्या बायकांचा प्रॉब्लेम असतो ना. दाखव 95% हिनीच सगळा घेतलेला आहे. सो इकडे बघा, इथे पूर्ण पिंक फ्रायडे सेल उतरलाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो मित्रांनो, आय होप सो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आम्ही सुद्धा खूप मस्त आणि मजेत आहोत. ते जस्ट आलेलं आहे वर्कआउट करून समोर ना. खूप थंडी वाढलेली आहे ना आता. ह्या 2-3 दिवसापासून, 2-3 नाही, गेल्या वीकपासूनच खूप जास्त थंडी वाढलेली आहे. तर सकाळ सकाळ उठवत नाही ॲक्च्युली. सो उठायला लागतो, पण काय मजबुरी आहे, उठायला लागते. पण तुम्ही जर घरी असाल तर मस्त झोपा, आराम करा, कारण की थंडीमध्ये खूप छान अशी झोप येते. तर आज ब्लॉगला सुरुवात सकाळ सकाळ होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेक्स्ट वीकपासून मी तुम्हाला बोललो होतो मागच्या वेळी की जिम जॉईन करायची, तर तो मुहूर्त भेटलेला आहे. कारण की इथे वर्कआउट आहे ना, जसं हवं तसं होत नाही. पण जेव्हा नॉर्मल इक्विपमेंट असतात त्यामुळे एवढा वर्कआउट होत नाही. जिममध्ये कसा परफेक्ट वर्कआउट होतो आणि सगळी बॉडी एक्सरसाइज होते. त्यामुळे चालू करणार आहे, बघूया. आता वेट खूप वाढलेला आहे. जर नीट झाला तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन, कारण की आपला हा थर्ड ट्रान्सफॉर्मेशन असेल. 2 वेळा ऑलरेडी झालेला आहे. तर होप सो होईल, रिझल्ट भेटेल. तो चला बघूया आज काय चाललं आहे सोरस किचनमध्ये. आज काय स्पेशल होत आहे. मग आज काय चाललंय, काय बनवणार आहेस? आज बटाट्याचे पराठे बनवते, सो त्याचीच तयारी चालू आहे सध्या. बटाटे बॉईल करायला ठेवले आणि ते सर्व चॉप करून घेते, अनियन्स वगैरे. अच्छा, आणि याची सगळी आपल्याला रेसिपी ऑलरेडी अपलोडेड आहे बटाट्यांच्या पराठीची सोरस किचनवरती, तरी तुम्हाला आज दाखवेल ब्लॉगमध्ये. हो, आणि मग त्याच्यानंतर वॉटर सेट करून घ्यायचंय, कारण रोहितने खूप मेस हो हो, माझे कपडे कमी आणि हिचे कपडे जास्त असतात बघा, तुम्हाला समजेल आज. नाही असंच आहे, समजेल. आणि बघा मित्रांनो, काल आम्ही गेलो होतो रबडी पियाला. तर म्हणजे मीच गेलो होतो रबडी प्यायला, तर हा आला उचलून ह्या चहा पिणार. आज मजा येते याच्यामध्ये चहा प्यायला. ॲक्च्युली याची टेस्ट लागते ना मातीची, खूप छान टेस्ट लागते कुल्हडवाली. तर आम्ही पार्सल आणला होता, वॉश वगैरे करून ठेवलेला आहे. याची खूप छान टेस्ट लागते. आणि हा एक लिंबू आम्ही आणलेला घरून, तुम्ही ब्लॉग बघितला असेल, खूप मोठा होता. तो आकसला थोडासा, तर खूप मोठा होता लिंबू. स्वप्नालीला जेव्हा मी पहिल्यांदा दाखवलं तर स्वप्नाला काय वाटला? संत्रा वाटला पहिल्यांदा. कांदे ना आम्हाला खूप हे भेटलेले, ओलसर कांदे भेटलेले आधीच टाईम, आणि जोमतात ते खूप, डोळे जळतात त्याच्यामुळे आम्ही पाण्यात टाकून ठेवतो 10-15 मिनटं, तरी पण हिला त्रास होतो. तर आज स्वप्नाली खूप दिवसानंतर आलूचे पराठे झालेत, बटाट्यांचे पराठे बनवते. ऍक्च्युली कधी खाल्लं होतं, ज्या टायमाला लास्ट रेसिपी केली होती ना त्या टायमाला, आणि त्याच्यानंतर एकदा काहीतरी केले होते ना स्वप्नाली? हो, त्याच्यानंतर एकदा केले होते ना. हा, एकदा केले होते तेव्हा खाल्ला, आणि आत्ता खातोय. खूप दिवसापासून असं चालू होतं की चला काहीतरी, म्हणजे परोठा खायला मजाच येते खूप जास्त. आणि आता थंडी सुद्धा, हा, थंडी सुद्धा वाढलेली आहे. आणि मग त्यात गरम गरम परोठे मस्त दह्यासोबत खूप टेस्टी लागतात. स्वप्नाली दही वगैरे खात नाही, तिला ते सॉसेस वगैरे सोबत खाते, तिला दुधाच्या वस्तूच आवडत नाही. पण परोठा दह्यासोबत खायला खूप जास्त मजा येते आणि खूप मस्त लागतो. सो आता ही भाजी आहे ती पटापट होते. भाजीला काही टेन्शन नसतं, सगळं मिक्स करायचं, फक्त ह्यालाच टाइम लागतो. सगळ्यात अवघड काम मला नाही, ते गोल 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 करायला. आणि तो सगळ्यात जो स्वप्नाला काम आवडत नाही अजिबात, चपाती आणि गोल गोल करणं. बाकी सगळा एकदम आवडीने करते. ऍक्च्युली हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम असेल, सगळ्या बायकांचा प्रॉब्लेम असतो ना. काय काय आवडतं, पण भरपूर मला तर वाटते मित्रांनो, तुम्ही खाली कमेंट करा. तुम्ही मुली आपल्या, एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, आपले सबस्क्रायबरमधनं ना मोस्टली म्हणजे बोलतो 60% गर्ल्स बघतात पण कमेंट करत नाही. तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला हा काम आवडतो की नाही आवडत. चपात्या लाटणं, गोल गोल सगळं करणं, भाकरी चपाती, हा तेच झालेलं आता. मळून
चीज सारखा वाटतोय तो. चीज कसा पडतो तसा पडतो. असं जर करून घेतलं ना तर स्टफिंग चांगली होते. नाही तर मग ते स्मॅश करून घेतलं हाताने की चंक्स राहतात ना, त्याच्यामुळे ग्रेट करून घेते. टिप्स इथे पण टिप्स देते. एक आहे हा, खूप असा गरम आहे तरी पण काय माहिती काय असतो लेडीजच्या ह्याच्यामध्ये. हात अजिबात यांचा भाजत नाही. कोणाचंच असू दे, आई असू दे की मम्मी असू दे और कुठलेही म्हणजे जगामध्ये कुठलेही लेडीज असू दे, ह्यांचा अजिबात हात भाजतच नाही. म्हणजे एवढा आता गरम आहे ना, मी करायला गेलो ना तर मला हा जमणारच नाही करायला. मी बरोबर करते. जेव्हा शूट करायचं असतं ना तर हे असं नाही झालं, सर्व रेडी करून घ्यायला लागतं. रसाच्या कामाला ना 2 तास लागतात. रिअली जेव्हा आपली किचनची व्हिडिओ शूट येते ना तेव्हा आम्हाला दिसायला ती 1 मिनिटामध्ये व्हिडिओ असते, पण तिला शूट करा एडिट करायला टोटल ओव्हरऑल बघितलं ना 5-6 तास तरी लागतातच. टोटल ची मेहनत आहे. और जास्त पण लागतात कधी मोठी रेसिपी असेल तर अजून तिला. आईने लास्ट टाइम चिकन बिर्याणी केली होती ना तेव्हा आई पण तेच बोलत होते की किती टाइम लागतो. हा शूट करायला टाइम लागतो. हे आपण घरी करतो ते धडाधड टाकतो. किती रस निघतोय बघ एवढी शेत. सो आता स्टफिंग रेडी करून झाली आहे. तरी स्टफिंग आहे ना अशी पण खायची मस्त वाटते. टेस्टी झाली स्टफिंग. चला आता तूप प्यायला पेतलावून घेऊया. आणि परोठा तुपातच खूप छान लागतो. तेलावेलामध्ये एकदम टेस्टलेस होतो. तुपात किंवा बटरमध्ये करा. झालेला आहे. लवकर केलास हा. आणि पराठा आम्हाला ओव्हर स्टफच आवडतो. कसं दिसतं कुठला तरी चालेल पण स्टफिंग जास्त पाहिजे. पण मस्त झाला. तूप लावायला अजिबात कंजूसी करू नका. खूप लावा. हो जसं फ्री मध्ये तूप भेटतं. नाही तूप लावायचं खूप मस्त. फायनली बघा तुम्हाला दाखवतो आता सेट झालेलं आहे ऑर्डर. दाखव हे बघा इकडे अख्खा स्वप्नालीचा. हा आता वरती पण इथे लागेल स्वप्नालीचा. हा स्वप्नालीचा. हा जो छोटा स्पेस दिसतोय एवढूसा हा माझा. काय आणि हा बघा हा पण पूर्ण आहे हा स्वप्नालीचा. आणि हा दिसतोय छोटीशी बघा हा माझा. परत हा आमच्या दोघांचा. माझ्या एकट्याचा ना. म्हणजे ह्याच्यामध्ये हा काय रोहितचे माझ्यापेक्षा जास्त कपडे आहेत पण हे सर्व नागोठण्याला. नाही नागोठण्याला माझे कपडे आहेत पण जर ओव्हरऑल बघितले तरी वीकेंडला नागोठण्याला जाणार आहोत तेव्हा मी आईला विचारणार. आईच तुम्हाला सांगेल की ह्याच्याकडे किती कपडे. हा ठीक आहे. तर हे एवढे आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये 80% हिने घेतलेलं आहे आणि 20% जो आहे तो माझा आहे. हे तुमच्यासोबत पण होत असेल ना. असं होत असेल तुमच्यासोबत पण. जर कोण मित्र बघत असेल आता मागाशी तर पोरींचा ते चपात्यांवरनं झाला
हे असं जे सीन असेल हे तुमच्या लाईफमध्ये पण होत असेल, लग्न झालं असेल तुमचा तर नक्की होत असेल. आणि ही मगाशी बोलली की आईला विचारणार आहे खारला पण जे कपडे आहेत तिकडे, परत नागोठण्याला पण वरचा कबड हिनीच सगळा घेतलाय. तिथं तर 95% हिनीच सगळा घेतलेला आहे. माझा जो आहे तो खालती आहे. म्हणजे आता बोलून दाखवते. ठीक आहे तुम्हाला दाखवेन नंतर. साड्या सर्व आहे. ठीक आहे तर मला साड्या असतील इथे साड्या नाही आणल्या, तिकडे साड्या आहेत. आता मला निघायचं आहे. सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि ही आता सगळा आवरावरी करणार आहे इकडे सगळं काय. तर मित्रांनो जस्ट आलेलो आहे, फ्रेश पण नाही झालो अजून. आता येऊन बाल्कनीमध्ये उभा आहे. तर इथे बाल्कनीमधनं मस्त आता इथे बघतोय सगळे कॉलेजची पोरं आहेत, पोरी आहेत. आय थिंक ट्रेडिशनल डे वगैरे असेल तर सगळ्या कॉलेजच्या डेजची मेमरीज असे फ्लॅशबॅक झाले एकदम हे बघून सगळा. ते बघा मस्त तिकडे फोटोग्राफी चाललेली आहे त्या साईडला आणि इथे छान असे लहान पोरं वगैरे खेळत आहेत गार्डनमध्ये तिकडे चाललेले बघा. आय थिंक ट्रेडिशनल डे असेल. आम्ही पण असंच कॉलेज लाईफला असताना, कॉलेज टाईमला असताना असेच गार्डन्स वगैरे बघायचो आणि फोटोग्राफी वगैरे करायचो. ते सगळं असं एकदम फ्लॅशबॅक होतं हे सगळं बघितल्यानंतर. छान दिवस असतात ते, मजा असते, ते वेगळीच मजा असते. सो जस्ट चाय वगैरे घेतलेला आहे. तुम्ही बघितलं असेल तर कुल्हड यूज केला होता. आणि बघा स्वप्नाली अजून आज जेवायला काय केलंस? आज पुलाव केलंय कारण की त्या दिवशी पावभाजी केली होती ना. तेच तो कुकर लागला होता, बाकी काहीच नव्हतं. कुकरच होता त्यामुळे मला थोडा डाऊट आला पुलाव केला असेल नाही तर मग दाल खिचडी केली. त्या दिवशी पावभाजी केली होती ना, सो खूप साऱ्या भाज्या उरल्या होत्या त्याच्यामुळे पावभाजी मस्त झाली होती त्या दिवशी. मी ॲक्च्युली शेअर करणार होतं इंस्टाग्रामवर पण विसरलो. मस्त विदाउट आर्टिफिशियल कलर. आणि आज बीटरूट टाकायचं. हो आणि आज पूर्ण स्वप्नांनी सगळा उरकून ठेवलेला आहे. आय थिंक त्यामुळे पुलाव केला असेल. हो आज लेट झालं मला खूप कारण की सगळं किचन काय बोलतो किचन पण साफ केलंय, बेडरूम पण पूर्ण साफ केलंय, पूर्ण साफ करून. कारण की आता व्लॉगिंग चालू करायची पण डेली अशी त्याच्यासाठी हिला अजिबात असं आवडत नाही. म्हणजे थोडासा जरी कचरा दिसला ना व्लॉग मध्ये नको 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 करते. त्यामुळे मी किती सीन कट केलेत ना मला माहिती आहे. हिला अजिबात असं आवडत नाही. पण काय होत असते ना, घर आहे घरामध्ये एकदम 100% थोडी नकली असतो. मग आपल्या जागोट्याला असतं तिथे तरी कुठे असतो थोडासा असणारच ना कचरा. हिला कचरा म्हणजे थोडा सामान असणारच ना, सामान कुठे स्टोअर करणार. हिला ते समजतच नाही. हिला सगळं पूर्ण एकदम क्लीन लागते. सो इकडे बघा इथे पूर्ण पिंक फ्रायडे सेल उतरलाय. हा इकडे बॉक्स आलाय, अजून तुम्हाला दाखवतो. हा कुठला आहे? हा दुसरा. अच्छा. आणि इकडे बघा, इकडे तुम्हाला दाखवतो 1 2 3 4 नायकाचे बॉक्स आहेत. आणि आता हा चाललाय आणि अजून येत आहेत. हे सगळा स्किन केअर म्हणजे पिंक फ्रायडे सेलचा पूर्णपणे फायदा घेते. तर हे काय मागवलंय आणि काय मागवलं हे असे प्रोडक्ट मागवलेत. सो मित्रांनो ते बाकीचे जे प्रोडक्ट्स होते ते कालच खोललेत. हा कधी आला माहित नाही. कधी आला? दुपारी झाला. अच्छा दुपारी. हा दुपारी आला होता. आता हिने काम वगैरे बंद केलाय आणि आता खोलत बसला. आता फ्री झाली ना तर ओपन झालेलं आहे. आणि बाकीचे अजून यायचे आहेत ना. बाकी अजून डिस्पॅच नाही केलंय नाही. हा ठीक आहे. तेच ते काय येईल. नॉर्मली नायका डिलिव्हर करते बट त्यांची ती पिंक फ्रायडे चालू आहे तर त्याच्यामुळे त्याचं थोडं डिले आहे. मला मेसेज आला होता सॉरी फॉर डिले.
तर हे सगळं आहे, एवढा सगळा असतो बाबा. पण मला एक गोष्ट समजत नाही की नायकावाले एकदाच का नाही सर्व डिस्पॅच करत. एकदाच एका अवेलेबल असतात तसं ते डिस्पॅच करतात, पण ते असं ना लाईक आपण एकदाच ऑर्डर करणार पण ते असे 3-3, 4-4 बॉक्सेस मध्ये डिस्पॅच करतात. तर सर्वात असं होतं की खूप ऑर्डर केलंय. पण असं खूप ऑर्डर आहे. तुम्हाला जर बघायचं असेल ना काय काय ऑर्डर केलंय, खाली कमेंट करून सांगा किती स्किन केअर ऑर्डर केलं, काय काय केलंय ते तुम्हाला बघायला भेटेल जर हवा बघायचं असेल तर. असं काय नाही. सो आता याच्या पुढे काय होईल ते समजेल. जर नाही झाला तर हा ब्लॉग इथेच एंड करेन, कारण की आज मी कुठे जाणार नाही होत. सो आय थिंक हा ब्लॉग इथेच एंड होईल. आजसाठी एवढाच. आय होप सो तुम्हाला आमच्या हा पूर्ण दिवसाचा असाच काय ना काय नवीन होत असतो. तर जर असा टाईप मध्ये ब्लॉग हवा असेल तर खाली कमेंट करा. तुम्ही कमेंट करत नाही, ही आमची कंप्लेंट आहे तुमच्याकडे. तुम्ही खाली कमेंट करत नाही. जर तुम्ही कमेंट केली तर असं वाटेल की कोणतरी आपला पूर्ण ब्लॉग बघतोय आणि काय चेंजेस असतील, काय चुकत असेल आमचं. आम्ही आता सुरुवात केलेली आहे, 1-2 महिने झालेले आहेत. तर काय चुकत असेल तर तुम्ही सांगाल तर समजेल, तसं आम्ही चेंज करू शकतो ना. सो आय होप सो. खूप बोललो आणि इतका बघितल्याबद्दल थँक्यू. हा ब्लॉग एंड करतो. गुड नाईट. परत एकदा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. जर नवीन असेल तर काय करायचं, सबस्क्राईब करा.